सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत अनधिकृत खोके हटवण्यासह अनेक खोके आणि एक बेवारस रिक्षा जप्त करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिव्हिल चौक ते आडके हॉस्पिटल दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंड लगत आणि परिसरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली। अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत 2 अनधिकृत खोके निष्कासित करण्यात आले, तर 7 अनधिकृत खोके आणि एक बेवारस रिक्षा जप्त करण्यात आली आहे। तसेच कंपाऊंड लगत उभारण्यात आलेले अनधिकृत कट्टेही हटवण्यात आले। या कारवाईवेळी कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। कारवाईमुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमण हटवून रस्ता आणि पदपथ मोकळे करण्यात आले। यावेळी महानगरपालिकेने फेरीवाले आणि व्यावसायिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। मनपाने निश्चित केलेल्या वेळेतच व्यवसाय करावा आणि वेळ संपल्यानंतर 4 चाकी गाड्या, हातगाड्या, खोके व इतर साहित्य स्वतःहून हटवावे, अन्यथा अतिक्रमण विभागाकडून संबंधित साहित्य जप्त किंवा अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल, असा इशाराही मनपाने दिला आहे।